Hello, dear students. We are studying the lesson 2.2, The Boy Who Broke the Bank. In the last video, we learned that Mrs. Srivastav informed her friend Mrs. Bhushan about the bad condition of the People Nagar Bank. Then Mrs. Bhushan told to her husband that the bank about to go bankrupt. Now let's start the next part of the lesson from page number 50 from what's that. From here today we are going to learn. See this. What's that? Said Kamal Kishore, sitting up suddenly. Which bank? Who said to this? What's that? Said Kamal Kishore. Kamal Kishore said to Mr. Bhushan. Dear students, here Mr. Bhushan was sitting in front of Kamal Kishore, and then Kamal Kishore said, What's that? Sitting up suddenly. ती बातमी ऐकताच क्षणी कमल किशोर आपल्या जागेवरनं उठतात आणि म्हणतात विच बँक, कोणती बँक. शॉक त्यांना बसतोय या ठिकाणी. वेन ही हर्ड दिस, वाय द पीपल नगर बँक, ऑफ कोर्स, नक्कीच पीपल नगर बँक. आय हिअर दे हॅव स्टॉप्ड पेईंग एम्प्लॉईज. Don't tell me you have an account there, Mr. Kishore. अशा प्रकारे या ठिकाणी मिस्टर भूषण म्हणतायत की नक्कीच कुठली बँक, पीपल नगर बँक आहे आणि तुम्ही त्या ठिकाणी आय हिअर दे हॅव स्टॉप पेईंग एम्प्लॉईज. मी असं ऐकलं की ती बँक आपल्या एम्प्लॉईजचं, कर्मचाऱ्यांचा पगार देखील स्टॉप केलेला आहे, देत नाही आहे. डोंट टेल मी यू हॅव ॲन अकाउंट देअर. तुमचं अकाउंट तिथे नाही आहे मिस्टर किशोर, असं मला सांगू नका. नो बट माय नेबर्स हॅज, ही एक्सक्लेम्ड. मिस्टर किशोर म्हणतायत नाही, परंतु माझ्या नेबरचं मात्र आहे. माझं अकाउंट नाही आहे पण नेबरचं मात्र आहे. अँड ही कॉल्ड आउट ओव्हर द लो पार्टिशन टू द कीपर ऑफ द बार्बर शॉप नेक्स्ट डोर. सी डिअर चिल्ड्रन, नेक्स्ट टू कमल किशोर देर वॉज अ शॉप ऑफ बार्बर शॉप. बार्बर म्हणजे काय हे आपणास माहितीच असेल. बार्बर शॉप सलूनचं दुकान, हेअर कटिंगचं दुकान. अशा पद्धतीने कमल किशोर म्हणतायत की माझं तर अकाउंट नाही आहे, परंतु त्या ठिकाणी त्या बँकेमध्ये माझा शेजारी जो बार्बर आहे त्याचं मात्र दुकान आहे. सॉरी, त्याचं अकाउंट त्या बँकेमध्ये आहे. आणि दीपचंद, हॅव यू हर्ड द लेटेस्ट? The People Nagar Bank is about to collapse. Deepchand. Next role, next character. Deepchand. Who is this? Deepchand was the barber. Deepchand was the owner of that barber shop. त्या दीपचंदला कमल किशोर म्हणतोय, हॅव यू हर्ड द लेटेस्ट? बातमी तू ऐकली का? तर पहा विद्यार्थी मित्रांनो, द बँक, द पीपल नगर बँक इज अबाउट टू कोलॅप्स. पीपल नगर बँक जी आहे ती कोलॅप्स झाली आहे, ती बँकरप्ट झाली आहे. ते बँकेचं दिवाळखोर निघालेलं आहे, ते बँक बुडीत झालेली आहे. यू वुड बेटर गेट युअर मनी आउट ॲज सून ॲज यू कॅन.
जेवढं लवकर शक्य होईल तेवढं पटकन त्या बँकेतनं पैसे तू विड्रॉ कर, काढून घे. अशा पद्धतीने मिस्टर किशोर, कमल किशोर told to Deepchand. You are getting it, dear children, how that rumor was spread from one person to another. एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे कशा पद्धतीने ती बातमी वणव्यासारखी पेटत गेलेली आहे हे आपण पाहतच आहात. या ठिकाणी एक ग्रामरचं वाक्य मला तुम्हाला सांगावंसं वाटतंय. ते वाक्य असं बघा, मी लिहितोय स्क्रीनवरती. जस्ट वेट. आय एम गोइंग टू राईट द सेंटेन्स हिअर. जस्ट वेट डिअर स्टुडंट्स. सी, द सेंटेन्स इज Mr. Okay, who is that? Kamal Kishore said, comma, into double inverted commas, Deepchand, comma, have you heard the latest question mark. Okay, here question mark, commas complete. In this way, this is the sentence, dear children. Mr. Kamal Kishore said, comma, into double inverted commas, Deepchand, comma, have you heard the latest? Change into indirect speech. Rewrite the sentence in reported speech. कसं बरं याचं उत्तर लिहिणार समजून घ्या. दुहेरी अवतरण चिन्हामध्ये डबल इन्व्हर्टेड कॉमाजमध्ये या ठिकाणी दीपचंद, हॅव यू हर्ड द लेटेस्ट अशा प्रकारचं वाक्य आहे. खरं तर हॅव यू हर्ड द लेटेस्ट हे मुख्य वाक्य या ठिकाणी आहे. याचा अर्थ ह्या रिपोर्टेड स्पीचमध्ये कुठलं सेंटेन्स आहे ते आहे क्वेश्चन. कोणता क्वेश्चन आहे? व्हर्बल क्वेश्चन. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने जर दुहेरी अवतरण चिन्हामध्ये व्हर्बल क्वेश्चन असेल तर आपण इनडायरेक्ट करताना त्या ठिकाणी इफ किंवा वेदरने वाक्य जोडतो. आय टोल्ड यू ऑल these रूल्स, ऑल these स्ट्रक्चर्स, हाऊ टू कन्वर्ट डायरेक्ट टू इनडायरेक्ट स्पीच. I have given you the notes also, dear students, just reminding you. त्यानंतर आपण क्वेश्चन जर असेल तर रिपोर्टिंग वर्ब आस्क्ड वापरतो. तर पहा याचं उत्तर असे येणार, मिस्टर कमल किशोर आस्क्ड दीपचंद. दोन्ही वाक्य जोडायची आहेत. इफ आपण घेत आहोत, सर्व कॉमांचा लोप होतो आहे, क्वेश्चन मार्कचा लोप होत आहे. इफने वाक्य जोडत आहोत. इफ ही हॅड, पहा यूचा मी ही घेत आहे कारण इनडायरेक्ट आहे. त्यानंतर ह्या वाक्यामध्ये हॅड मी घेतोय, हॅव आला आहे म्हणून त्याचा पास्ट टेन्स हॅड. हर्ड हा V3 होतो इकडे, द लेटेस्ट, आणि शेवटी फुल स्टॉप द्यायचा आहे. क्वेश्चन मार्क, इन्व्हर्टेड कॉमाज ह्यांचा लोप करायचा आहे. दॅट्स इट माय डिअर स्टुडंट्स. सी द नेक्स्ट. ओके, सी हिअर. अशा पद्धतीने ह्या वाक्याचं आपण डायरेक्टमधून इनडायरेक्ट कसं करायचं ते पाहिलेलं आहे. द पीपल नगर बँक इज अबाउट टू कोलॅप्स. यू वुड बेटर गेट युअर मनी आउट ॲज सून ॲज यू कॅन. जेवढं तुला शक्य होईल तेवढं पटकन त्या बँकेतनं पैसे विड्रॉ
कर, अशा पद्धतीने तो कमल किशोर आपला मित्र दीपचंदला सांगतोय. पहा पुढे काय दिलंय. दीपचंद हू वॉज कटिंग द हेअर ऑफ ॲन एल्डरली जेंटलमॅन. My dear students, this is very interesting paragraph, very funny paragraph. Just we got about Dipchand. Who was he? He was a hairdresser, barber. दीपचंद त्याचं नाव आहे. हू वॉज कटिंग द हेअर ऑफ ॲन एल्डरली जेंटलमॅन. एका वरिष्ठ व्यक्तीचे तो केस कापत होता. आणि अशातच ती बातमी, अतिशय वाईट बातमी ही तो ऐकतो. वॉज सो स्टार्टल्ड दॅट हीज हँड shook and he nicked his customers right ear. पहा बाजूला शब्द आहे. निक्ट म्हणजे काय? कट स्लाइटली, थोडंसं कापणे, कट करणे. तर ती शॉकिंग न्यूज ऐकल्यानंतर जंटलमॅनचे केस कापत असताना दीपचंदचे हात शुक झालेत, थरकाप झाला आणि त्यामुळे ही कट स्लाइटली, निक्ड स्लाइटली दॅट कस्टमर्स राईट इयर. त्या ग्राहकाचे, एल्डरली जेंटलमॅनचा राईट इयर स्लाइटली कट त्याच्याकडनं होतो. द कस्टमर ॲल्प्ड विथ पेन अँड डिस्ट्रेस. साहजिकच कस्टमरला खूप वेदना, पेन, डिस्ट्रेस, मोठ्याने ओरडतो आणि खूप दुःखी होतो. पेन बिकॉज ऑफ द कट अँड डिस्ट्रेस, बिकॉज ऑफ द ॲवफुल न्यूज ही हॅड जस्ट हर्ड. अशा पद्धतीने दोन प्रकारे त्या जेंटलमॅनला सुद्धा काय होतोय? शॉक बसतोय, पेन होतोय, डिस्ट्रेस होतोय. That elderly gentleman was also in pain, in distress, because of two reasons. One, due to slightly cut off his right ear by Deepchand, and second, he heard that awful news. awful म्हणजे भयानक, अशा प्रकारची बातमी तो एल्डरली जेंटलमॅन ऐकतो. आणि म्हणून बघा, हा ॲवफुल वर्ड आहे आणि म्हणून तो त्या ठिकाणी खूप दुःखी होतो. इन दिस वे डिअर चिल्ड्रन, हिअर वी सी दिस दॅट जेंटलमॅन ऑल्सो व्हेरी पेन अँड डिस्ट्रेस विथ वन साइड ऑफ हिज नेक स्टील अनशेवन. त्या व्यक्तीचं एका बाजूची शेव तशीच बाकी असते आणि एका बाजूची मात्र दाढी झालेली असते. तर पहा किती गमतीशीर, फनी. तुम्हाला आधीच बोललो आहे, इट्स अ व्हेरी फनी पॅरेग्राफ डिअर स्टुडंट्स फॉर यू. अँड दॅट जेंटलमॅन्स राईट इयर वॉज स्लाइटली कट बाय दॅट barber Deepchand, and one side shave also remained. He sped across the road to the general merchant store. आणि असातच तो धावत जातो, पळत जातो. अर्धवट शेव बाकी असते, एका बाजूची शेव झालेली असते तर दुसऱ्या बाजूची बाकीच असते. आणि अशा अवस्थेमध्ये तो जनरल मर्चंटच्या स्टोअरकडे धावत जातो. का तिकडे गेला? वेअर देअर वॉज अ टेलिफोन. त्या ठिकाणी टेलिफोन असतो, म्हणजेच त्याला कॉल करायचा आहे हे आपण इथे समजू शकतो. ही डायल सेट गोविंदराम्स नंबर. धावत गेल्यानंतर त्या ठिकाणी जो टेलिफोन बॉक्स असतो तेथून तो बँकेचा ओनर शेठ गोविंदराम्सचा नंबर डायल करतो. द सेठ वॉज नॉट ॲट होम. बँकेचा ओनर त्या ठिकाणी नसतो. वेअर वॉज ही देन. मग कुठे गेला असेल तो? द सेठ वॉज
हॉलिडेईंग इन काश्मीर. तर तो शेठ गोविंदराम सुट्टी आपली काश्मीर या ठिकाणी घालवत होता. ही वॉज इन काश्मीर स्पेंडिंग हिज हॉलिडेज इन काश्मीर. पहा या ठिकाणी एक प्रश्न आपण करू शकतो डब्ल्यू एस क्वेश्चन. तो असा, फ्रेम अ डब्ल्यू एस क्वेश्चन टू गेट द अंडरलाइन्ड वर्ड ॲज अन आन्सर. ह्या वाक्यामध्ये इन काश्मीरला मी समजा अंडरलाईन करत आहे इन काश्मीरला, तर आपण ह्या वाक्याचं डब्ल्यू एस क्वेश्चन कसं करणार. तर याचं उत्तर आपण असं करू शकतो, इन काश्मीर. काश्मीरमध्ये म्हणजे वेन आपण घेणार किंवा व्हेअर घेणार. व्हेअर कोठे, व्हेअर वॉज द सेट हॉलिडेईंग क्वेश्चन मार्क. असा डब्ल्यू एस क्वेश्चन आपण इकडे तयार करू शकतो. ओ वॉज दॅट सो. द एल्डरली जेंटलमॅन डिड नॉट बिलीव्ह इट. बिचारा एल्डरली जेंटलमॅनला ह्या गोष्टीचा विश्वास बसतच नव्हता. ही हरीड बॅक टू द बार्बर शॉप अँड टोल्ड दीपचंद. आणि पुन्हा तसाच माघारी येतो, धावत येतो बार्बरच्या दुकानावरती दीपचंदकडे. द बर्ड हॅज फ्लोन. आणि दीपचंदला तो बातमी देतो, द बर्ड हॅज फ्लोन, पक्षी उडून गेला. माय डिअर स्टुडंट्स, टू हुम ही कॉल्ड द बर्ड. त्या एल्डरली जेंटलमॅनने बर्ड कोणाला बरं म्हटलं असेल. ऑफकोर्स ही टोल्ड टू दिस वर्ड टू द शेठ गोविंदराम. बर्ड हा शब्द तो त्या बँकेचा ओनर शेठ गोविंदरामला बोलतोय. हॅज फ्लोन या सेंटेन्समध्ये द बर्ड हॅज फ्लोन सेंटेन्स, या सेंटेन्समध्ये टेन्स कुठला आहे बरं, तर यामध्ये आहे परफेक्ट प्रेझेंट टेन्स. Okay dear students, here we stop. We will learn the paragraph in next video. Thank you.